लाडकी बहीण योजना आणि या योजनेशी संबंधित अतिशय आनंदाची बातमी आज आहे. ती बातमी आपण सविस्तर जाणून घेऊ. मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला, म्हणजे अशाच नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. हा शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा आणि सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. लाडकी बहीण योजनेच्या KYC अपडेटविषयीच्या बऱ्याच चर्चा चालू आहेत आणि KYC दुरुस्तीला सुद्धा सुरुवात झालेली आहे. काही भागांमध्ये झालेली आहे, काही भागांमध्ये अजूनही दुरुस्तीला सुरुवात व्हायची आहे. त्यातच आता ही एक नवीन अपडेट आलेली आहे की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, ही सुरूच राहणार आहे, असं विधान आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेलं आहे. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे प्रचार जोरदार सुरू आहेत. याच एका प्रचारादरम्यान आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सर यांनी काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असे विधान केलेले आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी कोल्हापूर येथे आयोजित असलेल्या एका सभेदरम्यान असे वक्तव्य केलेले आहे. ही अतिशय खात्रीशीर न्यूज आहे आणि 100% ही खरी बातमी आहे. लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहिली तर ज्या गोरगरीब बहिणी आहेत आणि ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना या योजनेतून मिळालेल्या पैशाचा खूप फायदा होतो आणि आर्थिकदृष्ट्यासुद्धा त्यांचा यामध्ये खूप फायदा झालेला आहे. कारण अशा बहिणी आहेत की ज्यांना महिन्याच्या महिन्या 1500 रुपये मिळतात आणि ते सुद्धा रेग्युलर मिळतात, तर त्याची त्या वाट बघत असतात. त्यांचे कुठले ना कुठल्या महत्त्वाच्या कामासाठी हे पैसे त्या वापरतात. त्यामुळं ही योजना अशीच सुरू राहिली तर सगळ्या लाडक्या बहिणीला आनंदाचीच गोष्ट आहे. पण ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच हे पैसे मिळतील. ज्या पात्र नाहीत किंवा ज्यांनी KYCच केली नाही आणि ज्यांची KYC दुरुस्ती अजून झालेली नाही, अशा बहिणींसाठी तर अजूनही या योजनेचा फायदा मिळेल अशी आशा नाही. कारण त्यांचं KYC झालं पाहिजे आणि त्यांची KYC दुरुस्ती झाली पाहिजे, त्यामुळंच त्यांना हा फायदा मिळेल. त्यासाठी शासनाने काही ना काही उपाययोजना केली पाहिजे आणि ऑनलाईन पोर्टल एकदा सुरू केलं पाहिजे, म्हणजे सगळ्या ज्या बहिणी आहेत, माझ्या पात्र बहिणी आहेत, त्या एका छोट्याशा चुकीमुळे अपात्र झालेल्या आहेत आणि 3 महिन्यापासून त्यांना पैसेच मिळाले नाही. त्यामुळं त्यांच्यासाठी तर एकदा ऑनलाईन पोर्टल सुरू झालं तर त्यांची KYC होईल आणि त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळेल. पुढे उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आहे की योग्य वेळ आल्यावर 2100 रुपयेसुद्धा देणार आहेत, असे उपमुख्यमंत्री साहेब यांनी स्पष्ट केलेले आहे. या योजनेमुळे लाखो बहिणींनी छोटे मोठे व्यवसाय सुरू केलेले आहेत किंवा उभारत आहेत. काही ठिकाणी बहिणी व्यवसायसुद्धा उभारत आहे या पैशातून. या योजनेद्वारे लाडक्या बहिणींचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींच्या आर्थिक नियोजनाला या योजनेचे हातभार लागत आहे. तर ही गोष्ट खरी आहे, कारण खूप गरजू आणि अत्यंत गरीब ग्रामीण भागातील म्हणा की शहरी भागातील अशा महिला आहेत या योजनेमध्ये की त्यांना एका महिन्याचे 1500 रुपये जरी मिळाले तरी त्यांच्या खूप ते कामाचे असतात आणि त्यांची कुठली ना कुठली गरज भागवल्या जाते. काही महिला मुलांच्या शाळेच्यासाठी, काही महिला घरातील किराणा वस्तू आणण्यासाठी, काही महिला आपल्या दवाखाना किंवा काही औषधं असतील त्याच्यासाठी, हे छोट्या गरजा ह्या पैशातून भागवल्या जाते. मग एका महिन्याला 1500 का होईना, ही सुद्धा खूप मोठी रक्कम आहे सगळ्या लाडक्या बहिणींसाठी आणि 2100 रुपये जर सुरू झाले तर त्यापेक्षाही चांगलं होईल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला लाभ सुरळीत सुरू आहे का आणि तुम्हाला 2100 रुपये हवे आहे का, कमेंट करा. आणि शासनालासुद्धा आपली विनंती आहे की सगळ्या बहिणींना पात्र करून त्यांनासुद्धा लाभ सुरळीत चालू करा. ज्या बहिणींची KYC दुरुस्ती सुरू आहे त्यांचं नाव लवकरात लवकर नवीन यादीमध्ये अपडेट करून घ्या. बहिणींनो, या योजनेविषयी तुमच्या मनात कुठलाही प्रश्न असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. बातमी महत्त्वपूर्ण आहे. सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला एक लाईक करत चला आणि चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवीन बातम्या तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. धन्यवाद.